राजाधिराज राज्यामध्ये उदय नामक राजा राज्य करीत होता. त्याला संतान नव्हते. काही वर्षांनी नवस करून त्याला पुत्र झाला. सर्वत्र आनंद पसरला. पण हा आनंद फार काळ टिकण्यासारखा नव्हता. राजा उदयची दुसरी पत्नी, तिला या पुत्राची ईर्ष्या होऊ लागली होती. म्हणून तिने दासीला आदेश दिला, या पुत्राला दुसऱ्या राज्यात लांब नेऊन सोडून दे. दासीने तसेच केले. त्या पुत्राला एका ब्राह्मण गरीब जोडप्याने दत्तक घेतले. त्या पुत्राचे नाव जनक असे ठेवण्यात आले. वर्ष जाऊ लागली. ब्राह्मण जोडपे मरण पावले. दुसरीकडे राजा पुत्र शोकात राज्यात भटकू लागला. त्याची दशा पाहून एका साधूला दया आली. तो म्हणू लागला, तू रोज एक ब्राह्मण जेवू घाल, तुला त्यातच तुझा पुत्र सापडेल. राजाने तसाच नेम सुरू केला. इकडे जनक दुखी गरिबीत जगत